काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा, काहीचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा, काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभही दुःखाचा, संतांचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा. काहीचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे. एक एक अंग साधण्यासाठी माऊलीच्या ओव्या पहा. पाहे पा लोहाचे चणे जई बोचरिया पडते, खाणे तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू तद्वत योगाची या वाटा, जे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची सेलवाटा भागा आला वगैरे. एक एक अंग साधण्यासाठी 12-12 वर्षाचा कालावधी, असे 8 अंग. उच्चार करताना जर एवढं कठीण आहे तर प्रक्रिया कशी असेल? शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग. शरीर शोषण भूत पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून हरिवो वनभंग. ब्रह्मरंध्रे मिसळे परी मोक्षोदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय. भगवते रामकृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय. हे उच्चार करायला जर एवढं कठीण आहे तर ही प्रक्रिया कशी? शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग. गोदपीडन कुंडलिनी कलिमलदल भंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडोणे करिओ वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग. एवढा आटापिटा करून योग्याला जे समाधी सारखं सुख प्राप्त होतं, म्हणजे योग्यांचा व्यवहार दुःखाचा, लाभ मात्र सुखाचा आहे. एवढा आटापिटा करून योग्याला जे समाधीसारखं सुख प्राप्त होतं दादा पाटील, ते नानांनी अनुभव घेतला. ते वारकऱ्याला भजनानेच मिळत. सुख सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सुखा. सुख सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सुखा. सुख सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सुखा. देव ब्रह्मानंदा राम नाम सुखा. अनुभव घेतला का नाही तिथं? अरे योग्याला जे समाधीचं सुख मिळतं ते वारकऱ्याला भजनात मिळतं. सुखे सेवू ब्रह्मांड. समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी. बस बस झालं. योग्याचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. काहीचा व्यवहार सुखाचा आहे तर लाभ दुःखाचा आहे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटती म्हणतात, भानगडीत पडू नका. तो त्यांचा अभ्यास आहे. अजूनही हिमालयामध्ये काही साधू साप बाळगतात. साप डब्यामध्ये ठेवायचा, त्याला डब्याला छिद्र ठेवायची. तो हवा प्राशन करणारा प्राणी जगतो अन्ना पाण्याशिवाय बरेच दिवस. त्या सापाचा उपयोग, विशाल जहरी साप. साधू डब्याचं झाकण उघडतो, सापाला फटका मारतो हाताने. जसा फटका मारला की साप चवताळून बाहेर तोंड काढतो. सापानं तोंड काढलं काका की साधू जीभ काढतो. हे नुसतं ऐका बरं, भानगडीत पडू नका. मग तो साप साधूच्या जिभेला दंश करतो, उलटा होतो. पूर्ण विष जिभेमध्ये साधू उतरू देतो.
पुन्हा सापाला डब्यात बंद करतो, त्या विषयाच्या नशात आनंदात हिमालयात साधू राहतो. हे फक्त ऐकायचं, आपण भानगडीत पडायचं नाही. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून. बस बस कळलं. तसंच साधुनी बचना खाती तोळा तोळा आणि का ते डोळ्यानं देखावे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटती व्यवहार सुखाचा, पण प्राण जातो लाभ दुःखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभही दुःखाचा. काहीचा एवढाच उद्योग आहे, फक्त त्याला कळलं पाहिजे अमुक गावची पाटलाची मुलगी आपल्या गावातल्या पाटलाच्या मुलाला देण्यात येणार आहे. व्यवहार सांगतो. एवढं कळलं की त्याला झोप येत नाही. दुसऱ्या दिवशी पैसे उसने घेतं, ॲटो पकडतं, मग काळी पिवळी पकडतं, मग टेम्पो पकडतं. असं करून ते गाव गाठतं. दुपारी 2 वाजता त्या पाटलाच्या वाड्यात दारात जाऊन उभं राहतं. तो पाटील घरात असतो. अमुकाचा वाडा हाच आहे, अमुक अमुक मीच आहे. आपण कुठले? मी अमुक गावचा. आत या ना, तुमच्या गावच्या पाटलाच्या वाड्यात मुलगी द्यायची आमची, सोयरीक जुळली म्हणूनच आलो. कळल्यापासून झोप नाही मला. अहो चहा तरी घ्या. चहा नको, भाकरी बांधून आलो. एकाच वाक्यात सांगतो, मुली जास्त झाल्या असेल विहिरीत ढकला, नमस्कार, गेलं रॉकेल वतून. जन्मभर व्यवहार, दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा व्यवहार. बरं, आनंदाला उधाण आलं होतं. पत्रिका कशा छापायच्या, आचारी कुठला सांगायचा, पटके किती लोकांना बांधायचे. आनंदाला पारावार नव्हता आणि हे रॉकेल वतून गेलं. त्या दिवशी कोणी स्वयंपाक केला नाही, कोणी जेवत नाही. संध्याकाळी पाटलींना विषय कळला पाटलाजवळ. अहो त्या बिचाराला काही स्वार्थ म्हणावता, आपला चहा घेतला नाही, भाकरी बांधून आलं. यांना काय माहिती हे बिचारं कसं आहे, आग लावे. हे बघा, एखाद्या ऊस तोडणाऱ्या कामगाराला ताई द्या आपली, पण त्या कांजीच्या कपडेवाल्याच्या घरात द्यायची नाही. मग पत्र तयार करते हे. राज मान्य राजश्री अमुक अमुक यांना माझा सप्रेम जयहरी. तुमच्यासोबत सोयरीक जुळल्यापासून आमच्या आनंदाला पारावार नव्हता, पण आम्ही ब्राह्मण मंडळीकडे गेल्यानंतर कळालं की मुला मुलीचा मृत्यू षडाष्टक योग असल्यामुळे आम्ही मुलगी तुमच्याकडे देऊ शकत नाही, तुमचं आमचं तुटलं. असं जन्मभर दुसऱ्याचं वाटोळ करायचा व्यवहार करतं आणि अपेक्षा सुखाची करतं. महाराज म्हणतात, आम्ही जन्मभर व्यवहार सुखाचा केला. मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो देई या जगा. आणि म्हणून सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आता 78च्या वयात नानाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. सार्वभौम राजाला लाजवेळ एवढा का? जन्मभर कोणाचं चांगलं कसं होईल एवढाच व्यवहार केल्यामुळे आनंद कोंदला मागे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ जा. सुखाचे व्यवहारी सुख लाभ आनंद की भी जाय. आनंद कोंदला मागे पुढे. 75वा झाला नाना, पण तेव्हा कोरोना होता, त्यामुळे तो चांगला करता आला नाही.
पण 3 वर्षांनी एक मोठा सोहळा सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं बरं का काका नानाचा करायचा. कोणता? त्याला सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणतात. अमृत गेला आता ते कोरोनामुळे नाही जमलं. मोठ्या मोठ्याचे गेले, काही कायमचेच गेले. म्हणत 81 वर्षे पूर्ण झाले की सहस्त्रचंद्र दर्शन. कोण्या ब्राह्मण मंडळीकडे जायची गरज नाही. गणित लक्षात ठेवा. 1000 वेळा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आयुष्यात बघितला की त्याचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होतो. आणि हा गुणाकार घरी गेल्यावर करा. 80 वर्षाला 12 ने गुणायचं. 12 पौर्णिमा वर्षाच्या झाले 960. बरोबर आहे. 12 गुणिला 80 960 चंद्र झाले. मग 81चं 1 वर्ष पुन्हा जोडायचं 972 झाले 12 महिन्याचे. मग 28 चंद्र हे अधिक मासाचे हिशोबात धरायचे असतात. एकंदर 28 अधिक मास होतात 81 वर्षामध्ये. हे घरी गेल्यावर हिशोब करा, काही ब्राह्मणाकडे जाऊ नका. 25 त्रिक 75 आणि 3 त्रिक 9 झालं ना बरोबर. जमलं. म्हणून हिशोब कळला ना सगळ्या जिल्ह्यांनी लक्षात ठेवा. 81 पूर्ण झाले की दिव्य आणि भव्य असा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. आणि तेव्हा कीर्तन माझंच आहे. हाही वशिला लावून ठेवतो. फक्त विनंती आहे वयोवृद्ध मंडळींनी घाई करायची नाही. वर खूप गर्दी झाली कोरोनामुळे. विठ्ठल बरोबर आहे आपलं. काय झालं? हा सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. बरं का दादा पाटील, इकडे सगळे गायक मंडळी माग असल्यामुळे आनंद, दोन्हीकडे वाजवणारे असल्यामुळे डावीकडे उजवीकडे आनंद, आणि पुढे प्रचंड गर्दी असल्यामुळे पुढेही आनंद. आनंद कोंदला मागे पुढे. आनंदाच्या कोटी साठविल्या महापोटी आजी आनंदुरे. बस आनंदाचे डोही, काही हरकत नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंद पुन्हा डबल झाला बरं का डॉक्टर दिलावर. सन्माननीय आमदार सत्तार साहेब, त्यांनाही कीर्तनाची आवड आहे. 1 तास बसावं लागेल साहेब. एवढंच एक क्षेत्र आहे तुम्हाला चांगलं ऐकायला मिळतं. तुम्ही घरदार लुटून द्या समाजाला तरी 4 तरी नावं ठेवणारे भेटतात. इथं एवढंच आहे 2 तास. चांगलं विठ्ठल. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. हो ठीक आहे, पण एवढा आनंद होण्याचं नेमकं कारण काय? संगती पंगती
आनंद होण्याचं कारण संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या. तसं पाहिलं तर हे सगळे सत्तार साहेब संगतीवर अवलंबून आहे. संगत करना बडोन की बडत बडत बड जाय, गजे के माथा आजा बैठे, मन माने सो फल खाय. ही संगती पहा. एकदा शेळी आणि हत्तीन मैत्रिणी होत्या. मैत्रिणी ती तुरु चालत होती, हत्तीन डोलत चालत होती. ती म्हणली, का ग पायी चालते? मग काय करू? बैस माझ्या पाठीवर. तू 12 फुटाची. अगं मी सोंडे न घेते. उचललं शेळीला सत्तार साहेबनं, पाठीवर बसवलं हत्तीनीनं. काय झालं? 4 फूट उंचीच्या झाडाचा पाला खाणारी शेळी एवढी मोठी झाली, 15 फूट उंचीच्या झाडाचा शेंडा कातरून खात होती. का? संगत करना बडोन की बडत बडत बड जाय, गज के माथा अजा बैठे, मन माने सो फल खाय. संगत ते दुकानदार कोळशाचा, 2च मिनिटात सांगतो. कोळशाचा दुकानदार, त्याचा मित्र मुंबईला होता. गावला आला तोही 5 वर्षांनी, लग्न झाल्यावर 5 वर्षांनी. स्टँडवर उतरला. बरं कांजीचे कपडे घालून आलता सत्तार साहेब. इतकं कपड्याला जपलं ते. मुंबईत बसलं, गाव येईपर्यंत बाकड्याला नाही टेकलं. इस्त्री मोडल म्हणून. हे नीट ऐका. स्टँडवर उतरलं. कोळसाचा दुकानदार मित्र होता. कोळसा विकता विकता लक्ष गेलं मित्राचं. म्हणला, बापरे माझा मित्र आला. टाकली उडी, कडकडून मिठी मारली मित्राला आणि तोंडावून हात फिरवला. महादेव किती दिवसाने आला. अरे का महादेव, तुझं झालं प्रेम, महादेव काळा झाला ना. ही संगतीच आहे. पुढे निघाला. अत्तरचा दुकानदार होता. अत्तर विकत होता. त्याच्या लक्षात आलं, महादेवनं लग्नात वापरलेलं अत्तरचं बिल अजून दिलं नाही. 5 वर्षांनी आला. उतरला, कॉलर धरली, 2 थोबाडीत दिल्या. दिवसभर सुगंध आला. संगती कळली ना. यानं प्रेमानं हात फिरवला कोळशावाल्यानं, तरी तोंड काळं केलं. अत्तरवाल्यानं थोबाडीत दिली, दिवसभर सुगंध आला. तसं प्रपंचामध्ये किती तोंडावून हात फिरू द्या, तोंड काळं आहे. साधू संतांनी थोबाडीत मारू द्या, जीवनभर कीर्तीचा सुगंध आहे. म्हणून सज्जन संगत करणं बडवून की बासित. कुठून चाललो होते? हा, संगत. इथे संगतही देवाची. आनंद कधी? जेवणाचा आनंद कधी येतो? अरे जेवणाचा आनंद 3 गोष्टीचं एकत्रीकरण पाहिजे नाना. जेवणारं रसज्ञ पाहिजे, वाढणारं उदार पाहिजे, स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केला पाहिजे, तेव्हा मजा आहे. याच्यात एक जरी कमी असेल तरी आनंद जेवणाचा संपला. कधी कधी वाढणारं उदार असतं, स्वयंपाक चांगला असतो, पण जेवणारा आजारी. प्रत्येक पदार्थात नाव ठेवतं, याच्यात नाही मीठ, त्याच्यात नाही तिखट. शेजारचा म्हणतो, मला तर बरोबर आहे, तुलाच कसं कमी आहे? ते पहा, 2 जणांनी 3 दगडाची चूल मांडली. भात शिजवला. संध्याकाळची वेळ, धर्मशाळेत थांबायचं, रात्र काढायची. मग अर्धा भात वाटून घेतला आणि जेवायला सुरुवात केली. बरोबर लाईट गेली. म्हणला, गे काय होते, काय कानात गात जातो का रे, कर सुरू. ते पलीकडचं सत्तार साहेब प्रत्येक घासात खडा काढायचं. हा म्हणला, एकाच पातेल्यातला भात खातो दोघंही, तुलाच कसे खडे लागतात? मी तर अर्धा संपवला, अजून खडा लागला नाही. त्यालाही शंका आली. त्यानं मोबाईलचा लाईट याच्या तोंडावर मारला. एकही दात नाही. तो म्हणला, खडा काय, तुला दगड नाही. दगड नाही लागला, खडा लागायला दात पाहिजे का नाही? तसं हे, याच्यात मीठ नाही, त्याच्यात तिखट नाही. शेजारचा म्हणतो, अरे मला तर बरोबर आहे, तुला कसं तिखट मीठ कमी आहे? तू घरून आला का जेवायला? म्हणला, नाही भाऊ. मग 1 महिना दवाखान्यात ऍडमिट होतो. मग सुटल्या बरोबर इथंच आलो. अरे म्हणूनच तोंडासी कारण चवी नाही, तोंडासी कारण चवी नाही, तोंडासी कारण चवी नाही. रोग्या विष तुल्ले वाटे हे मिष्टा, रोग्या विष तुल्ले वाटे हे मिष्टा, तोंडासी कारण चवी नाही, विषतुल्ले वाटे हे मिष्टान्न, तोंडासी कारण चवी नाही. जेवाया बैसले रोगिष्ट, तेथे सुगरणीचे कष्ट व्यर्थ गेले. पदार्थ चांगले, वाढणारं उदार आहे,
जेवणारा आजारी आहे तरी आनंद नाही. कधी कधी जेवणारं रसज्ञ आहे, वाढणारं उदार आहे, पदार्थ चांगले नाही. एकाच पातेल्यात 3 भात, खाली जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी. बरं का रामू काका, खालचा 2 इंच भात जळला त्याला जळगाव म्हणतात. त्याच्यावर चिखल ती चिखलींवर कोरडे तांदूळ हे तांदूळवाडी. कधी स्वयंपाक चांगला, जेवणारं चांगलं तर वाढणारं कंजूस. दुसऱ्याचं वाढत नाही व्यवस्थित. त्यातही आता वारी करणाऱ्या आमच्या वारकऱ्याला नाना अनुभव आहे. माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये बरं का दादा पाटील सहभागी होतात पुण्यापासून, तिथून आळंदीपासून, आणि पुणे असं सेहराई स्वागताला सगळ्या वारकऱ्याला जेव. एक तर दशमीच्या दिवशी मुक्काम असतो, पण नेमके वडगावचेच 10 वारकरी एका नाजूक घरी गेले जेवायला. वरुड का, वरुडचे 10 वारकरी. कोणते 10? 4.5 भाकरीची न्याहारी करत होते ते, दिवसभर अवतार उभे, आणि ते नाजूक घरी गेले व जेवायला. त्या मावशीनं आग्रह करून नेलं. नाना यांनी स्वयंपाक पाहला त्या मावशीचा. एकमेकाला म्हणले, का रे हे तर सगळे दोघंच संपवतो आपण, एवढं कशाला बोलावलं, म्हणजे कशाला अब्रू घालवतो. आता काय झालं, एका लिंबाचे 10 तुकडे केले, सुपारी एवढ्या कणकीच्या गोळ्याची चपाती, ग्लुकोजच्या अर्ध्या बिस्किट एवढा शिरा, लिंबा एवढा भात. हे जेवत नव्हते, एकमेकाकडे पाहत होते. तिनं टोपलं घेतलं लाडवाचं आणि हातात लाडू, यांच्या पुढे. हवं का, हवं का, गेली. अरे काहीच नाही तर काय खावं. आनंद कधी येतो. सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, पंक्तीचा आनंद तेव्हा आहे. तुम्ही पहा, भगवान श्रीकृष्णाला श्रीखंड आवडायचं नाना, पण भीमानी केलेलं, रुक्माईनी केलं तर तेवढं आवडत नव्हतं, वाटीला बोट लावत नव्हते. भीमानं केलं तर पातेलं पुरत नव्हतं. मग रुक्माई रागावल्या एक दिवस. तुमच्याही रुक्माई रागावतात, फक्त तुम्ही सांगत नाही कोणाजवळ. तर त्या मावशीनं जर आवडीनं भजी केली, सत्तार साहेब यानं एकही नाही खाल्ला भजी, म्हणजे मग पहा 7-12 तुमचा. हॉटेलमध्ये कसा तुटून पडता, इथं एक नाही खा. हे रुक्माईचं सांगतो. त्या भीमानं केलं म्हणजे पातेलं पुरत नाही, आम्ही केल्यावर वाटेला बोट लावत नाही. करण्याची काही पद्धत असते रुक्माई. कसं करायचं असते भीमालाच विचार. आता भीम हा पाककलेत निपुण आहे. 1 वर्ष अज्ञातवासामध्ये भीमानं स्वयंपाकच केला होता. आणि श्रीखंड कसं करावं ही पाककृती भीमानं रुक्माई आईला सांगितली. तुम्हाला ऐकायचं असेल तर सांगतो मी, जमलं तर करा, पण आता आम्हाला काय उपयोग आहे. ठीक आहे, हे संस्कृत मध्ये. भीमानं केलेलं श्रीखंड. अर्धा ढक सुचर परिषद दग्नः सर्पी फलम मधुफलम मरीचाद विकर्षः खंडस्य षोडशे फलानि शशि प्रभस्य सुंठ्यम फलार्धमपि अर्धफलम चतुर्णाम सुरभे कुपपात्र संस्थम कर्पूर धूली येषाम रुकोदर कृता सरसा रसाला या स्वादिता भगवता मधुसूदनेन. हे कोष्टक आहे श्रीखंडाचं. अर्धा ढक सुचिर परुषितस्य दग्नः. भीम सांगतोय, आई साहेब 2 शेर दही घ्यायचं. पहा जमलं का. आता हे तर चाललं म्हणा महाराष्ट्रात श्रीखंड, हे तयार आहे सगळे. 2 शेर दही, कारण हे कोष्टक पुराण काळातलं. हिशोब एकच आहे सत्तार साहेब, फक्त नाव शब्द बदलून आहे. पुराणा 2 अयनाचं वर्ष आहे. 2 अयनाचं वर्ष. अयन 6 महिन्याचा, महिना 2 पक्षाचा, पक्ष 15 दिवसाचा, दिवस 8 प्रहराचा, प्रहर 3 तासाचा, आणि मग तास 60 मिनिटाचा. आपलं वेल्डिंग करा. हे फक्त शब्द बदलून आहे, हिशोब एकच आहे. 2 अयनाचं वर्ष होतं. 2 अयन म्हणजे 1 दक्षिणायन 1 उत्तरायन, असं 2 अयन म्हणजे 1 वर्ष. आणि अयन होतो नाना 6 महिन्याचा. 6 महिन्याचं उत्तरायण आहे, 6 महिन्याचं दक्षिणायन आहे. आणि महिना होतो 2 पक्षाचा. पक्ष म्हणजे कावळ्या चिमणी नाही, शुद्ध आणि बस नाही तर हे भलतेच पक्ष लावले. शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष असा 2 पक्षाचा महिना होतो.
पक्ष 15 दिवसाचा होतो. दिवस हा 8 प्रहराचा आहे आणि प्रहर 3 तासाचा आहे. दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4. अजूनही खेडेगावामध्ये सकाळी 6 ते 9 याला राम प्रहर म्हणतात. चांगला बोल. राम प्रहराच्या वेळी हा 6 ते 9 असतो सकाळी आणि मग 12 पर्यंत असतो तो दो प्रहर. पण आम्ही मराठी माणसानं मराठी घासून बोथट करून टाकली, दुपार केली त्याची. नाही तर तो शब्द दो प्रहर आहे, त्याची दुपार कधी झाली आमच्याही लक्षात नाही. दो प्रहर 3 वाजता बरोबर तिसरा प्रहर. 4 दिवसाचे 4 रात्र अष्टप्रहर. हे जसं इथून वाढलं आपलं तसं लांबी मोजायचं कोष्टक. योजन 4 कोसाचा, कोस 2 मैलाचा, मैल 8 फरलांगचा. ते पुढेच होतं. साधारण 3 किलोमीटरचा कोस धरा म्हणजे 4 त्रिक 12 किलोमीटरचं 1 योजन होतं. बस हे इथून वाढलं तसं ढक. हा बस इथून वाढलं. पाककृती तिकडेच गेलो मी. ढक अर्धा ढक, 4 शेराचा ढक, 4 शेराचा. भीम दादा म्हणतोय आई साहेब 2 शेर दही. अरे लिहून झालं सांग, बाकीची बडबड बंद करतात, हे वेळ कमी आहे. 2 शेर दही लिहिलं सांग. सरपी पलम मधुपलम. मावल्या चांगल्या टवकारून ऐकतात, त्यांना उद्या करायचं आहे श्रीखंड. सरपी पलम मधुपलम मरीचा द्विकर्ष. 2.5 तोळे मध, 2.5 तोळे लोणी, मरीचा द्विकर्ष. 2 बोट मिरची पावडरच्या डब्यात बुडवायची, ती वर काढायची आणि या 2 बोटाच्या टोकावर राहील एवढी मिरची पावडर त्या श्रीखंडात टाकायची. याचा अर्थच आहे सत्तार साहेब, पूर्वी चमचे नव्हते. मी खरं बोलतो, तुम्ही का हसता हे कळत नाही. जर चमचे असते नाना तर इथं कोष्टकात आलं नसतं का अर्धा चमचा मिरची पावडर. पूर्वी चमचे नव्हते, पूर्वीचे माणसं हाताने जेवायचे. आता कांदा पोहे आले की चमचा. मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं, त्यालाच म्हणतात चमचा. जो 2च्या मध्ये घुसतो नाही, तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात कर, मध्ये लुडबुडतो तो चमचा. हे मरीच्या द्विकर्ष. 2 बोटाच्या टोकावरची मिरची पावडर. अजून खंडस्य षोडस्य पलाणी शशी प्रभस्य. 64 तोळे साखर. हे श्रीखंडावर चालला आपला, लक्षात राहील ना. 2 शेर दही, 2.5 तोळे मध, 2.5 तोळे लोणी, 2 बोटाच्या टोकावरची मिरची पावडर, 64 तोळे साखर, 1.5 तोळा सुंठ. सुंठेम पलार्धमती अर्ध पलम चतुर्णाम. 1.5 तोळा सुंठ, कापराची बुकटी. आणि मग पहा श्रीखंड. हे श्रीखंड केलं भीमदादानी. पुढचा ऐका. आग्रह करायला धर्मराजा, वाढायला द्रौपदी आणि जेवायला भगवान श्रीकृष्ण. याला म्हणतात रसज्ञ आणि जेवणारे, सुग्रणी आणि उदारे. आनंद तेव्हा आहे विठ्ठल. महाराज म्हणतात संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या. कधी पंगत चांगली तर संगत चांगली नसते. पंगत चांगली असते तर शेजार तर थोडा वेळ त्याच्या अंगावर कलंट, थोडा वेळ याच्या अंगावर कलंट. पंगत चांगली आहे, संगत चांगली नाही. कधी संगत चांगली आहे, पंगत चांगली नाही. कधी दोन्ही चांगले नाही. आनंद का संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या. आता अधिक मास आज संपतो, पुन्हा उद्यापासून श्रावण लागतो. मग संगत देवाची कधी. महाराज म्हणतात सिजनेबल नाही आमची संगत. नाहीतर तुम्ही पहा आमची श्रावण महिन्यापुरती संगत. गावोगावचे महादेव विचार करतात श्रावण महिन्यात की एवढे भक्त येतात कुठून. बेला जपान तांब्यात पाणी हर हर महादेव. बेला जपान तांब्यात पाणी हर हर महादेव. बेला जपान तांब्यात पाणी हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे, पुन्हा तोंड दाखवा नाही राव. म्हणून खोटं असेल तर तुम्ही श्रावण महिन्यात खेडेगावातली कोंबडी बघा. कोंबडी फिरायला निघली ना मुलाबाळासह, 10-5 पिलं पुढं 10-5 पिलं मागन, छाती काढून कोंबडी चालती पुढं पाहती माग पाहती, मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण संपला नाना, कोंबडी एकटी दिसेल उकिरड्यावर. तिला विचारा कोंबडी काय महाराज, लेकरं दिसत नाही, चांगले महाराज झाले कळत नाही का तुम्हाला. श्रावण संपला ना, मग लेकरं संपली. तुम्ही
माझाही नंबर लागतो आता गणपती उठल्यावर. हे आमची संगती आहे महिन्यापुरती. महाराज म्हणतात आनंद होण्याचं कारण आम्हाला देवाची संगत कायमची. नित्यानित्य जोडे त्याची साथ, नित्यानित्य जोडे त्याचे सुख, नित्यानित्य जोडे त्याचे सुख. संगती पंगती देवा वेगळे. संगती पंगती देवा सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. एवढा आनंद का झाला? संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साच. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. बरोबर, अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही. सत्तार साहेबांनाही माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे. अजिबात नाही, ते त्यांना माहिती आहे. नानांनाही माहिती आहे. नानाही वेळ सांभाळतात. आम्हाला आनंद आहे. सर्व नानाच्या सत्कारासह सगळ्या कार्यक्रम संपेल तेव्हा 10 वाजलेले असतील. माझ्यावर विश्वास ठेवा. आता थोडा त्रास देतो. शूटिंगवाले फोटोग्राफर इकडे वर या, नाही जमत असेल खालून तर मजा. अरे केवढा समाज आहे. हात वर करा सगळे. हे एवढे हात गे भाऊ. अरे हे कोणालाच आनंद नाही. वरुडलाय. शाबास, एवढे हात घ्या. दादा पाटील माझ्याकडे लक्ष द्या. आता आनंद लुटायचा. आता ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवायच्या. आताच नाही. थांबा थांबा, दम काढा. थांबा थांबा थांबा. तशा नाही, भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या. मी सांगतो हा ना, एका तालात. बरोबर. हे नानासाठी टाळा, नंतर मग संप्रदायाच्या घेऊ. हा बरोबर बरोबर. थोडी मदत करा. मी सांगितला इशारा की बंद करा. हा विठोबा रखुमाई. एक थांबा. एक हा, एक हात वर. एक हा, एक हात वर. हा, हे नानासाठी. हा, सावकाश, वाढू नका. ठीक आहे, भरपूर झालं. बरोबर. चला आता आपलं हात वर, हात वर.
सुखाचे व्यवहारे सुख लब्धारे व्यवहारे सुख
सन्माननीय सत्तार साहेबांना जायचं आहे म्हणून ते नानाबद्दल 2 मिनिट बोलतील आणि आपण त्यांना जाण्याची परवानगी देऊ. कीर्तन 10 वाजेपर्यंत आहे बरं का श्रोते मंडळी. हा जमलं आहे का. सात वेळेस या मतदारसंघाचा ज्यांनी नेतृत्व केलं असे सन्माननीय हरिभाऊजी बागडे नाना यांचा 78वा जन्मदिवस आपण सर्व सन्माननीय रामराव महाराज ढोक हे तसे रामू काका आणि महाराज मला कधीही सिल्लोडमध्ये बोलवलं नाना तर रामू काकाला बोललो का महाराज सिल्लोडमध्ये सोयगावमध्ये प्रत्येक वेळेस मला वेळ द्यायचे आणि आज तुमच्यामुळं खरं म्हणजे महाराजांचं दर्शन घेण्याचं आम्हाला कीर्तन ऐकायचं रामू काका शेळके असतील भरतभाऊ राजपूत असतील कृष्णा पाटील डोणगावकर असतील किशोर नाना मलंडे जयसिंगजी करकोटक जावेद पटेल सुहासभाऊ सिरसाट राधाकिशन सभापती दिलावर बेग आपल्या गावाचे सरपंच आणि उपसरपंच आमचे मित्र खरं म्हणजे शेखर दांडगे आयोजक आहे नंतर घेऊ ना आपण ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला ते शेखर दांडगे आणि समोर बसलेल्या आमच्या सर्व माता भगिनी सर्व बांधव रामराव महाराज आले तर गर्दी किंवा लोक किंवा कीर्तन ऐकणारे धार्मिक कार्यक्रमासाठी येणारे भक्तगण हे मोठ्या संख्येने येतात. आजही आपल्या गावामध्ये जितके लोक आहे मला वाटतं घरात कोणी नाही सर्व आमच्या बहिणी इथे आलेल्या आहेत. बांधवाला जेवण मिळ पण इथे असेल ना जेवण झाला ना झाला तर काही ताण नाही तर परत ताण येईल. मी नानांना खरं म्हणजे काय उद्या मी नाही आहे म्हणून मी विनंती केली नाना साहेबांना का आम्हाला एक 5 मिनिटं द्या. आम्हाला तिकडे माहिती मिळाली की रामराव महाराज झोक याच ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं 10 वाजेपर्यंत कीर्तन संपत नाही कोणी हलत नाही गेल्यानंतर कारण की ही देना बँक आहे आणि देना बँकेचे शब्द असे असतात का ते आशीर्वादाच्या रूपाने सर्वाला मिळतात. मी त्यामधला एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक वेळेस महाराजांचा कीर्तन त्यांचा कार्यक्रम माझ्या पद्धतीने मी अटेंड करतो. आज मला माझा पारिवारिक कार्यक्रम असल्या कारणाने मी परवानगी घेतली. खरं म्हणजे 10 वाजेचा त्यांचा आदेश होता ते पाळायला पाहिजे होता परंतु अर्धा तास अगोदर नानांनी मला सांगितलं की ठीक आहे मी बोलतो तुम्हाला जाण्याची परवानगी मिळेल आणि महाराजांनी मला एकट्यालाच जाण्याची परवानगी दिली. नाही नाना थांबणार आहे नाही मी बोलून घेतलो पहिलेच महाराज क्लिअर करून घेतला. असं नाही का एक सोबत एक फ्री पाहिजे तर मंत्री गेले तरी माजी मंत्री इथेच राहणार. आमचे सर्वांचे मार्गदर्शक खरं म्हणजे 7 वेळेस 35 वर्ष समाजाची सेवा करणे वेगवेगळ्या खात्याच्या जबाबदाऱ्या विधानसभा अध्यक्ष अनेक जबाबदाऱ्या नानांनी ज्या ज्या पाळल्या त्या जबाबदाऱ्या पार पाडताना शेतकरी शेतमजूर गोरगरीब यांची सर्व भावना समजून राजकारणाची सुरुवात केली आहे आणि आजही ते माझ्यापेक्षा फिट आहे. त्यांचा 78 वर्ष वय माझा 63 वर्ष आहे परंतु नानाला ईश्वर अल्लाह भगवानची देण आहे रामराव महाराजांसारखे लोकांचा आशीर्वाद आहे आणि दिलावर बेग हा कार्यक्रमाचा आयोजक सरपंच छत्रपती शिवरायांचा प्रवेशद्वार बनवला श्रीमंतजी मी तेही पाहिला यूट्यूबवर पुराणी स्मारक वगैरे नाही मी पुन्हा येईल. हा मी नागपूरहून बोलतोय. तर महाराज सगळे वक्य आहे साहेब. महाराजासोबत कोणतीही गोष्ट लपवली जात नाही कारण की महाराज जे आहे ही धर्मसत्ता आहे आम्ही राजसत्ता आहे आणि धर्मसत्ता आणि राजसत्ता एकदाच एकाच स्टेजवर असली तर विजय धर्मसत्तेचाच होतो याची मला जाणीव आहे. कारण की आपल्या मुखातून एक एक शब्द जो निघतो ते ऐकायला लोक बसले. माझ्यासाठी आलेले नाही मला त्याची जाणीव आहे पण नानासाठी जरूर आलेले पण यांचंही काही सिल्लोडमध्ये नाव नाही आहे म्हणजे
मतदान यादीमध्ये सगळे सोयरे असतील तर महाराजांच्या रूपाने महाराज जे बोलतात तेच आम्हाला आशीर्वादाच्या रूपाने तिथे मिळतोय. आणि रामू काकाला माहीत आहे की मोठ्या प्रमाणावर महाराजांचा एक भक्तगण या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण विभाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांचा एक भक्तगण त्यांना मानणारा वर्ग आहे. यासाठी मी महाराज आपल्या साक्षीने नानांची 100वी साजरी करण्याचा आम्हाला योग येऊ ही ईश्वर अल्लाह भगवान चरणी मी प्रार्थना करल. कारण की नानासारखा एक आगळा वेगळा नेता, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा, अशा पद्धतीने ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात करतात त्यावेळेस त्यांच्या सत्काराचा योग मला आला. मी सत्कारासाठी तुमच्या दोघांच्या मध्ये आलो, त्याबद्दल तुमची माफी मागल. परंतु महाराजांनी परवानगी दिली मला आणि परवानगी दिल्यानंतरच मी सत्कार केला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त सत्तार साहेबांना जाण्याची परवानगी आहे. नाना